यज शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरं। शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। मंत्र्यांचा परिचय। अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा परिचय करून देत आहे। नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। हा, जयश्री। अध्यक्ष महोदय, 276 कोल्हापूर उत्तर जिल्हा कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव विधानसभा सदस्य यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहात परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे। अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात माननीय राज्यपालांचा संदेश। विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 3 जुलै 2022 हा दिवस निश्चित केला आहे। माननीय राज्यपालांचा दिनांक 1 जुलै 2022 रोजीचा आदेश पुढील प्रमाणे आहे। इन पर्सन्स ऑफ सब रूल 1 ऑफ रूल 6 ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स, I, Bhagat Singh Koshyari, Governor of Maharashtra, hereby fix the 3rd July of 2022 to be the date for electing the Speaker. अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा। महोदय, मी राज्यपाल महोदयांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतीक्षा होती। आमच्या सरकारकडून त्यांना वारंवार विनंती केलेली होती। आमच्यातले बरेच जण त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देखील जाऊन माननीय राज्यपाल महोदयांना भेटून वारंवार आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमची विनंती कधी मान्य केली नाही। ते कशाची वाट बघत होते हे आज आमच्या लक्षात आलं। हे त्यांनी आधीच सांगितलं असतं तर कदाचित एकनाथरावनी हे यापूर्वीच केलं असतं आणि त्यामुळं राज्यपाल महोदयांनी ही मागणी मान्य केली, याबद्दल त्यांचे आभार मानावेत। महाराष्ट्राला आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपाल महोदयांनी घातलेला आहे आणि आता एक तरी राज्यपाल महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की आम्ही पाठवलेली जी 12 नावं विधान परिषदेची आहेत ती देखील तात्काळ आम्ही पाठवल्याप्रमाणे मान्य करावी आणि ते जर केलं तर राज्यपाल हे सगळ्यांशी समान वागले असा संदेश देण्याची ही शेवटची संधी आहे। मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। त्यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत। मी नानाभाऊ पटोलेंचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला। माझे मित्रच आहेत आणि मित्रचं कर्तव्य काय असतं त्याच्याकरता ते जागले म्हणून त्यांचे आभार मानतो। माननीय सदस्यांना
माहीत आहे की विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6 मधील तरतुदीस अनुसरून माननीय राज्यपालांनी दिनांक 1 जुलै 2022 रोजीच्या संदेशाद्वारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 3 जुलै 2022 हा दिवस निश्चित केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 6(2) अन्वय सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावाची लेखी सूचना प्रधान सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय कक्ष क्रमांक 21 तळमजला विधान भवन मुंबई येथे शनिवार दिनांक 2 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक असल्याचे सर्व सन्माननीय सदस्यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी ईमेलद्वारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात येऊन सोबत माननीय राज्यपालांच्या आदेशाची अधिसूचना देखील पाठवण्यात आली। तसेच सदर बाबी विधिमंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आल्या। माननीय अध्यक्षांच्या निवडीकरता विहित कालावधी 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत। आता श्री चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील गिरीश महाजन अध्यक्ष महोदय, मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे। श्री चेतन विठ्ठल तुपे विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो की श्री राजन प्रभाकर साळवी यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। श्री संग्राम अनंतराव थोपटे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील। श्री चेतन विठ्ठल तुपे यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मी अनुमोदन देत आहे। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो। प्रश्न असा आहे की श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। पोल 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 आता मी सदरू प्रस्ताव मतास टाकतो। प्रस्ताव मतास टाकण्यापूर्वी अंमलबजावणीची कार्यपद्धती मी विशद करतो। ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या समोर आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधी मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला बसावे। प्रस्ताव मतास घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील। प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक उच्चारावा, त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल। त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे। त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांनी देखील हीच कार्यपद्धती अंमलात येईल। आता मत मोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटे, आवश्यक वाटल्यास 10 मिनिटे
घंटा वाजवण्यात येईल. तदनंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. सभागृहाची घंटा 5 मिनिटे वाजल्यानंतर दिली बेल दिली. हा बेल बंद झाल्यावर माझा आवाज वाढवायला सांगा त्यांना. आणि आता आवाजी मतदाराने याबद्दलची निवड होणार आहे, पण सगळ्यांचा आवाजी मतदान घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष स्वरूपात जे या निर्णयाच्या बाजूने आहेत, म्हणजे राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आणण्याच्या विषयात जे त्या निर्णयाच्या बाजूने आहेत, त्यांनी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्या बाजूला येऊन बसावं आणि जे नाहीच्या मतात आहेत त्यांनी एका बाजूला बसावं, या संदर्भातल्या सूचना त्यांनी देऊ केल्या आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेला एक साधारण 5 मिनिटं त्यांनी देऊ केलेलं आहे आणि आवश्यक वाटल्यास 10 मिनिटात ही सगळी प्रक्रिया जी ती आटपावी असं त्यांनी म्हटलं आहे. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, आता नेमकं काय सुरू आहे? विशाल, आपण थेट लाईव्ह दृश्य पाहू शकतो. विधानसभेमध्ये आता शिरगणती जी आहे ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि त्यानुसार शिरगणतीला पुढच्या काही मिनिटातच सुरू होणार आहे. सभागृहाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांच्या मागणीवरती हा निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या काही मिनिटात शिरगणती सुरू करण्यात येणार आहे. आपल्याला कल्पनाच आहे 2019ला जेव्हा सत्ता संघर्ष झाला होता त्यावेळेला देखील शिरगणती जी आहे प्रत्यक्ष घेण्यात आली होती. तशीच शिरगणती आता पुन्हा एकदा या विधानसभेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. प्रत्येक आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षातला आणि विरोधी बाकांवरचा दोन्हीकडचे आमदार जे आहेत ते आपल्या जागेवरनं उभे राहतील आणि हात वरती करून आपलं नाव, आपल्या पक्षाचं नाव आणि मी कोणाला मतदान करतो आहे हे उघडपणे ते सांगणार आहेत. त्यामुळे हे एक मतदान प्रक्रिया जी आहे ती उघडपणे होणार आहे आणि पुन्हा शिरगणती जी आहे ती होणार आहे. त्यातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना किती आमदार पाठिंबा देतात ते आणि विरोधी पक्ष जे आहेत त्यांना किती पाठिंबा देतात हे आता पाहावं लागणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षाकडनं राहुल नार्वेकर हे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडनं राजन साळवी हे आमदार आहेत. हे सभागृहात अनेक गोष्टी ज्या आहेत ते घडताना आपल्याला आता पाहायला मिळतं. पुढच्या काही मिनिटात ती प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी गिरीश महाजन हे आपल्या जागेवर उठलेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी ते चर्चा करताना दिसत. त्यावरती विरोधी वाकडावरती बसलेले महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे. थोडासा गोंधळ होणार होता, मात्र तत्पूर्वीच गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपल्या जागेवरती जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पाहावं लागेल शिरगणतीमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत त्यांचे समर्थक आमदार आणि भाजपचे आमदार हे यांची शिरगणतीमध्ये त्यांचे जे उमेदवार आहेत राहुल नार्वेकर यांना किती मतदान होतंय आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना किती मतं मिळत आहेत. पुढच्या काही वेळातच शिरगणती जी आहे ती सुरू होते. ही शिरगणती जी आहे ती पूर्ण होण्यास साधारण किती वेळ लागेल उदय? जसं आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलेले आहे की पुढच्या 5 मिनिटात आम्ही शिरगणती सुरू करतो आहे. मात्र शिरगणती सुरू करण्यापूर्वी विधानसभेचे जे सचिव आहेत त्यांना याची पूर्णपणे नोंद जी आहे ती घ्यावी लागणार आहे. त्याचे व्हिडिओग्राफी देखील करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांना पूर्वतयारी करायची असल्यामुळे त्यांना 5 मिनिटं दिलेली आहेत. विधानसभेचे जे सचिव असतील, अधिकारी असतील, हे सर्व ही शिरगणती जी आहे ते रेकॉर्ड करणार आहेत. व्हिडिओग्राफी देखील रेकॉर्ड करणार आहेत आणि त्याचबरोबर प्रिंटमध्ये म्हणजे लिखित स्वरूपात देखील ते रेकॉर्ड करणार आहेत आणि त्यासाठी 5 मिनिटं जो आहे विधानसभेच्या सचिवांना दिलेली आहे आणि प्रत्येकाची शिरगणती ही आवाजी होणार आहे. प्रत्येक आमदार जे आहे ते हात वरती करून आपल्या जागेवरती उभे राहून आपण कोणाला मतदान देतो आहे हे ते जाहीर करणार आहेत. आणि आता आपण पाहतो अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. विधानसभेच्या सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. एकनाथ संभाजी शिंदे 1,
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी पाचपुते 8, हरिभाऊ किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, गोवर्धन शर्मा 22, 11, माधुरी सतीश मिसाळ 13, प्रकाश गुणवंतराव भारसागळे 19, अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, एकदा पुन्हा सदस्यांना सांगितलं पाहिजे, त्यांचा आसन क्रमांक सांगायचा नाहीये, सिरियल नंबर जो चाललाय त्या सिरियल नंबर मध्ये वोटिंग करायचं. 14. शांतता. हा, अध्यक्ष महोदय, थोडेसे काउंटिंगला चूक होते. माझी विनंती अशी आहे की 1, 2, 3 त्यांनी नावं लिहिली आहेत, प्रत्येकानं आसन नंबर दिलेला आहे, त्यामुळं इथं केल्यावर परत इकडं सुरू व्हायला पाहिजे होतं, म्हणजे ते नंबर व्यवस्थित बसतील. आणि जे असतील आता ज्यांचे गोगावलेंचं नाव घेतलं की गोगावलेंच्या नावापुढे टिक केली पाहिजे. जयंतरावनी सांगितलं ते करेक्ट आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. कसं आहे, त्यांना क्रम सांगितला पाहिजे. त्याच्या मागे कसं होतं, याची चालू केलंय ना. अध्यक्ष महोदय, मतदानामध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर होत नाही, मतदान प्रक्रियेत पॉइंट ऑफ ऑर्डर होत नाही. प्रक्रिया सुरू आहे, आपण प्रक्रिया सुरू ठेवा. प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया चालू असताना मला वाटते ते होत नाहीये. हा, एकनाथ संभाजी शिंदे 1, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी पाचपुते 8, हरिभाऊ किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, भरत मारुती गोगावले 11, दीपक वसंतराव केसरकर 12, दादाजी दगडू भुसे 13, संदीपान आसाराम भुमरे 14, गिरीश दत्तात्रय महाजन 15, आशिष बाबाजी शेलार 16, मंगल प्रभात गुमानमलजी लोढा 17, कालिदास कोळंबकर 18, प्रकाश गुणवंतराव भारसागळे 19, माधुरी सतीश मिसाळ 20, डॉक्टर विजय कुमार गावित 21, गोवर्धन शर्मा 22,
आता जमलं. अब्दुल सत्तार अब्दुल नबी 23. शंभूराज शिवाजीराव देसाई 24. संजय पांडुरंग शिरसाट 25. ज्ञानराज धोंडीराम चौगुले 26. जयकुमार जितेंद्र सिंग रावल 27. विनय विलासराव कोरे 28. मदन मधुकरराव येरावार 29. रणधीर प्रल्हादराव सावरकर 30. बबनराव दत्तराव लोणीकर 31. डॉक्टर सुरेशभाऊ खाडे 32. विजय सिद्धरामप्पा देशमुख 33. संजय श्रीराम कुटे 34. मनराव रूपचंद पाटील 35. अनिल गजेराव बाबर 36. नाव सांगा. हा नंबर. लखन मलिक लखन साहेब मलिक 37. लखन साहेब मलिक लखन मलिक 37. किसन शंकर कथोरे 38. राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील 39. शिवेंद्रसिंह अभयसिंह राजे भोसले 40. रवींद्र दत्तात्रय चव्हाण 41. योगेश अमृतलाल सागर 42. संभाजी दिलीपराव पाटील 43. राजेंद्र सुखानंद पाटणी 44. संजय मुकुंद केळकर 45. रामचंद्र शिवाजी कदम 47. हो. रामचंद्र शिवाजी कदम 46. हो. प्रशांत बन्सीलाल बंब 47. सुभाष सुरेशचंद्र देशमुख 48. मंदा विजय म्हात्रे 49. हरीश मारुतीप्पा पिंपळे 50. एक नंबर कमी झाला. डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 51. संजय दुलीचंद राठोड 52. कृष्णा पंचमराव खोपडे 53. विकास शंकरराव कुंभारे 54. संजय वामन सावकारे 55. काशीराम वेचान पवारा 56. भावरा. गणपत काळू गायकवाड 57. प्रशांत रामशेठ ठाकूर 58. भीमराव दोंडेबा तापकीर 59. जयकुमार भगवानराव गोरे 60. अतुल भातखळकर 61. पराग मधुसूदन अळवणी 62. अमित भास्कर साटम 63. नितेश नारायण राणे 64. समीर त्रिंबकराव कुणावार 65. अतुल मुरेश्वर सावे 66. मनीषा अशोक चौधरी 67. विद्या जयप्रकाश ठाकूर 68. भारती हेमंत लवेकर 69.
प्रताप बाबूराव सरनाईक 70. प्रकाश आनंदराव आंबेडकर 71. देवयानी सुहास फरांदे 72. मोनिका राजीव राजळे 73. सीमा महेश हिरे 75. 74. 75 बरोबर. मोहन गोपाळराव मते 75. विजय भरतलाल रांगडाले 76. राहुल सुरेश नार्वेकर 77. समीर दत्तात्रय मेघे 79. 78. कृष्णा दामाजी गजबे 79. कीर्तिकुमार मितेश भांगडिया 80. अशोक रामाजी उईके 81. संजीव रेड्डी बापूराव बत्तुरवार 82. पंकज राजेश भोयर 83. डॉक्टर देवराव मादगुजी होडी 84. दहाराव यादवरावजी केचे 85. आकाश पांडुरंग फुंडकर 86. डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड 87. तानाजी सखारामजी मुटकुळे 88. डॉक्टर संदीप प्रभाकरराव धुर्वे 89. किशोरप्पा पाटील 90. डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 91. प्रदीप शिवनारायण जयस्वाल 92. संतोष रावसाहेब दानवे 93. डॉक्टर राहुल दौलतराव आहेर 94. कॅप्टन आर तमिल सेल्वन 95. महेश किशनराव लांडगे 96. राहुल सुभाष कुल 97. लक्ष्मण माधवराव पवार 98. धनंजय हरिभाऊ गाडगीळ 99. सुरेश दामू भोळे 100. नारायण तिलोचन खुचे 101. महेश प्रभाकर चौगुले 102. कुमार उत्तमचंद एलानी 103. भीमराव रामजी केराम 104. दिलीप मंगळू बोरशे 105. रविशेख दगडू पाटील 107. राहुल उत्तमराव डिकले 107. राम विठ्ठल सातपुते 108. 108. सिद्धार्थ अनिल शिरोळे 109. संजय भास्करराव रायमुलकर 110.
प्रकाश तारामती राजाराम सुर्वे 111. रॉकेट शहाजी बापू राजाराम पाटील 112. सुनील दत्तात्रय राणे 113. मेघना दीपक साकोरे बोर्डीकर 114. नमिता अक्षय मुंडडा 115. श्वेता विद्याधर महाले 116. अभिमन्यू दत्तात्रय पवार 117. प्रताप अरुण भाऊ वडसड 118. मंगेश रमेश चव्हाण 119. राजेश उदयसिंग पाडवी 120. मिहिर चंद्रकांत कोटेचा 122. 121. टेकचंद श्रावणजी सावरकर 122. पराग किशोर शाह 123. राजेश संभाजी पवार 124. नामदेव जयराम ससाने 125. सुनील ज्ञानदेव कांबळे 126. सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी 127. समाधान महादेव अवताडे 128. 145. क्रमांक घेता येईल नाही, हा नंबर आहे ते. यामिनी यशवंत जाधव 130. सौलता चंद्रकांत सोनवणे 131. 131. 131. लता चंद्रकांत सोनवणे. महेंद्र हरिदळवी 131. 132. महेंद्र हरिदळवी 132. महेंद्र सदाशिव थोरवे 133. शांताराम तुकाराम मोरे 134. श्रीनिवास चिंतामण वनगा 135. मंगेश अनंत कुडाळकर 136. योगेश रामदास कदम 137. सदा सरवणकर 138. दिलीप भाऊसाहेब लांडे 139. विश्वनाथ आत्माराम भोईर 140. भोईर विश्वनाथ आत्माराम भोईर 140. महेश संभाजीराजे शिंदे 141. रमेश नानासाहेब बोरणारे 142. संजय रंभू गायकवाड 143. सुहास द्वारकानाथ कांदे 144. देविदासराव कल्याणकर 45-100.
राजेश रघुनाथ पाटील 183, 146, 146. राजकुमार दयाराम पटेल 147. बच्चू बाबाराव कडू 148. ठाकूर हितेंद्र विष्णू 149. क्षितिज हितेंद्र ठाकूर 150. प्रकाशराव कल्लाप्पा आवाडे 151. रवी गंगाधरराव राणा 152. जय बजरंगबली. राजेंद्र विठ्ठल राऊत 153. विनोद संतोष अग्रवाल 154. राजेंद्र श्यामगुंडा पाटील यड्रावकर 155. महेश बालदी 156. चंद्रकांत निंबाजी पाटील 157. किशोर गजानन जोरगेवार 158. प्रमोद रतन पाटील 159. प्रमोद रतन पाटील 159. ते कोण तुम्हाला 160 आहे ना. मंजुळा तुळशीराम गावित 160. गीता भरत जैन 161. ॲडव्होकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल 162. नरेंद्र भोजराज भोंडेकर 164. 63. रत्नाकर माणिकराव हुट्टे 164. आता प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. अनंतराव पवार 1. जयंत राजाराम पाटील 2. चंद्रकांत भुजबळ 3. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 4. बाळासाहेब थोरात 5. शंकरराव चव्हाण 6. भास्कर भाऊराव जाधव 7. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 8. हसन मियालाल मुश्रीफ 9. राजेश अंकुशराव टोपे 10. डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 11. बाळासाहेब पांडुरंग पाटील 12. जितेंद्र लीला सतीश आव्हाड 13. धनंजय पंडितराव मुंडे 14. पृथ्वीराज दाजेसाहेब चव्हाण 15. नाना फाल्गुनराव पटोले 17. 16. सुनील वामन प्रभू 17. अजय विनायक चौधरी 18.
अनिल भाईदास पाटील 19. अदिती वरदा सुनील तटकरे 20. प्राजक्त प्रसाद तनपुरे 21. डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत 22. विजय नामदेवराव वडेट्टीवार 23. राजन प्रभाकर साळवी 24. रवींद्र दत्ताराम वायकर 25. संजय शकुंतला बाबुराव बनसोडे 26. यशवंत विठ्ठल माने 27. यशवंत विठ्ठल माने प्रकाश सुंदरराव सोळंके 28. माणिकराव शिवाजीराव कोकाटे 29. दौलत भिकाजी दरोडा 30. ॲडव्होकेट के सी पाडवी 31. सुनील छत्रपाल केदार 32. असलम रमजान अली शेख 33. वर्षा ललिता एकनाथ गायकवाड 34. यशोमती चंद्रकांत ठाकूर 35. नितीन भिकनराव टाले 36. 36. नितीन भिकनराव टाले. वैभव विजय नाईक 37. सुमन आर पाटील 38. सरोज बाबूलाल आहिरे 39. धर्माराव बाबा आत्राम 40. मकरंद लक्ष्मणराव पाटील 41. दीपक प्रल्हाद चव्हाण 42. अमित विलासराव देशमुख 43. डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम 44. सुरेश अंबादासराव वरपुडकर 45. अमीन अमीर अली पटेल 46. रणजित प्रतापराव कांबळे 47. असं इकडून जाईल ना. बरोबर आहे ना. डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील 48. कैलास बाळासाहेब घाडगे पाटील 49. संग्राम मारून काका जगताप 50. मानसिंग फत्तेसिंग नाईक 51. अशोक रावसाहेब पवार 52. दिलीप शंकरराव बनकर 53. बाबासाहेब मोहनराव पाटील 54. संग्राम अनंतराव थोपटे 55. बोलू क्या? ऐसे वैसे कैसे कैसे हो गए और कैसे कैसे ऐसे वैसे हो गए. कैलाश किशनराव गोरंट्याल 56.
अमित सुभाषराव जनक 57. कुणाल रोहिदास पाटील 58. कुणाल रोहिदास पाटील 58. शिरीष मधुकरराव चौधरी 59. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 60. संजय गोविंद पोतनीस 61. संजय गोविंद पोतनीस. संतोष लक्ष्मणराव बांगर 162. 62. रोहित पवार 100 किती 63. राजू माणिकरावजी कारेमोरे 64. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे 65. इंद्रनील मनोहर नाईक 66. चंद्रकांत उर्फ राजू रमाकांतराव नवघरे 67. नितीन अर्जुन पवार 68. सुनील चंद्रकांत भुसारा 69. सुलभा संजय खोडके 70. सुभाष रामचंद्र धोटे 71. माधवराव निवृत्तीराव पवार जवळगावकर 72. PN पाटील 73. शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक 74. राजेश पंडितराव एकळे 75. बळवंत बसवंत वानखडे 76. विकास पांडुरंग ठाकरे 77. ठाकरे. राजू देवनाथ पारवे 78. सुनील राजाराम राऊत 79. रमेश गजानन कोरगावकर 80. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 81. उदयसिंग सरदार सिंग राजपूत 82. अतुल वल्लभशेठ बेनके 83. सुनील शंकरराव शेळके 84. सुनील विजयराव टिंगरे 85. विजय टिंगरे विजयराव. चेतन विठ्ठल तुपे 86. डॉक्टर किरण यमाजी लहामटे 87. आशुतोष अशोकराव काळे 88. बरोबर ना. सहस्राम मारुती कोरोटे 89. सौ प्रतिभा सुरेश धानोरकर 90.
मोहनराव मारुतराव हंबर्डे 91. इरामन भिकाजी खोसकर 92. झिशान जियाउद्दीन बाबा सिद्दीकी 93. संजय चंदू काका जगताप 94. लहू नाथाजी कानडे 95. धीरज वैशाली विलासराव देशमुख 96. ऋतुराज संजय पाटील 97. विनोद भिवा निकोले 98. विनोद भिवा निकोले 98. संदीप रवींद्र क्षीरसागर 99. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे 100. शेखर गोविंदराव निकम 101. राजेश नरसिंगराव पाटील 102. राजू जयवंतराव ओळे 103. राजू. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत 104. जयश्री चंद्रकांत जाधव 105. शंकरराव यशवंतराव गडाख 106. देवेंद्र महादेवराव भुयार 107. आज तटस्थ उभे राहा. तटस्थ उभे राहा. तटस्थ उभे राहा. तटस्थ सदस्य उभे राहा. तटस्थांचं मोजून घेऊ. तटस्थ सदस्य उभे राहतील. नाही नाही हे जे आहे ना तू असे माझे हे आपल्याला सेफ साईड राहील. आपण वाचून टाकू ते है ना. द्या बरोबर. तटस्थ नाव घ्या ना. नाव लिहून घ्या. मैं हाँ चलो. रईस कासम शेख 2. आएंगे ना ताई आ रहे नो.
शाह फारुक अनवर 3, साहेब भागवत साहेब त्यांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, ही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. अध्यक्षपदाकरता 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, यामध्ये बोलतो ना 2 मिनिटं. शिवसेनेच्या गट नेत्यांनी जे पत्र आपल्याला दिले आपल्याकरता दिलेले अध्यक्ष करता दिलेलं आहे, कृपया त्याचं वाचन आपण करावं, त्याची नोंद घ्यावी एवढंच मी आणि रेकॉर्डवर घ्यावे सांगतो. हे वाचायचं ना, वाचून टाकू दे. द्या इकडे. द्या इकडे. द्या इकडे. आज माझ्यासमोर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष निवडीची कार्यवाही झाली. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले आहे असे माझ्या निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया माझ्यासमोर झालेली आहे. माझ्यासमोर मतदान झालेले असून पुढील शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्याचे सिद्ध झाले आहे. याबद्दल व्हिडिओ शूटिंग देखील उपलब्ध आहे. माझे आदेश आहेत की या सर्व सदस्यांचे पक्षाविरोधीचे मतदान रेकॉर्डवर घेण्यात यावे व सर्व सदस्यांची नावे लिहिण्यात यावी. आत्ता मी या प्रस्तावावरील मत विभाजनाचा निकाल जाहीर करतो. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या अनुकूल सदस्यांची संख्या 164 इतकी आहे व प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या प्रतिकूल सदस्यांची संख्या 107 इतकी आहे. प्रस्तावाच्या बाजूने असणाऱ्या सदस्यांची संख्या 164 म्हणजे जास्त असल्यामुळं सदर प्रस्ताव संमत झाला. प्रस्ताव संमत झाला आहे. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली आहे. याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानात्मक दृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने सर्व पक्षीय मतभेद दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षिलेले आहे. त्यानुसार आपण या सभागृहात निष्प्रभ पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. माझे भाषण थांबवतो. राहुल एक मिनिट साहेब, एक मिनिट घोषणा करतो साहेब. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांनी अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री व इतर प्रमुख पक्षांचे नेते नवनिर्वाचित अध्यक्षांना त्यांच्या आसनाकडे न्यावे. यानंतर सभागृहाच्या सदस्यांनी अभिनंदन भाषणे करावे.
येतील. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, किमान 7 तरी नियम संकेत पाळा. सभापतींना इकडून कुठून चालवलं तुम्ही? सभापतींना मागून जायला पाहिजे. या शुभेच्छा, अभिनंदन. पण ते माझी भाषणाची आणि कॉपी तिकडे आहे, ती मागून घ्यायला पाहिजे. सन्मान्य सभागृहाचे नेते, सन्मान्य मुख्यमंत्री,